एम एस नर्सिंग सीटी एस्पिरंट खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न बार येत होता की सर एएनएम आणि जीएनएम याची ॲडमिशन प्रोसेस वेगळी असते आणि बीएससी नर्सिंगची ॲडमिशन प्रोसेस वेगळी असते का? तर विद्यार्थी मित्रांनो, दोघांची पण ॲडमिशन प्रोसेस यावर्षी पण वेगवेगळी राहणार आहे. तुम्हाला वेगवेगळे कॅपराउंड मतलब खेळावे लागतील. आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता की सर एएनएम आणि जीएनएम ऑफिशियली गव्हर्नमेंट कॉलेजची फी किती असते? तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता जसं की प्रवेश शुल्क तुमचं जवळपास 1500 रुपये असतं, पाठ्यशुल्क 1050 रुपये जवळपास, आणि ग्रंथालय म्हणजेच तुम्हाला ग्रंथालयाची फी असते जवळपास 2000 रुपये, वसतिगृह भाडे जवळपास 4000 रुपये, जिमखाना 500 रुपये, ग्रंथालय शुल्क असते जवळपास 1000 रुपये वार्षिक शुल्क आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि संकीर्ण अदर जे फी आहे जवळपास 500 रुपये. म्हणजे टोटल जवळपास किती 1550 रुपये तुमची फी राहणार. तुमची एएनएम आणि जीएनएमची ऑफिशियल गव्हर्नमेंटची जी फी आहे विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला सांगितलेली आहे. आणि प्रत्येक नवीन सत्र स्टार्ट होताच तुम्हाला पूर्ण फी भरून घ्यावी लागतं. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेज घेण्याकरता तुम्हाला खूप सारे पर्सेंटाइल हवे आहेत. परंतु एएनएम आणि जीएनएमचे जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, तिथे तुम्हाला कमी पर्सेंटाइलवर पण गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला सीट मिळू शकतं. डोंट वरी, ज्यांनी पण काउन्सिलिंग परचेस केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांना टेन्शन घ्यायची आवश्यकता. आणि डोंट वरी गाईज, ज्यांनी पण एएनएम जीएनएम किंवा बीएससी नर्सिंगची काउन्सिलिंग जॉईन केली असेल त्यांना माहिती आहे की तुम्हाला कॅपराउंडच्या अगोदरच मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुमची प्रेफरन्स लिस्ट अशा प्रकारे तयार करून मिळणार आहे. आणि त्यामध्ये मोस्टली असे कॉलेज आपण टॉपला ठेवणार आहे ज्यामध्ये फीज कमी राहणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट मतलब सर्व फॅसिलिटी तुम्हाला तिथे प्रोव्हाइड होणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट मतलब INC अप्रूव्ह कॉलेज ते राहणार आहे. आणि जर तुम्ही आतापर्यंत काउन्सिलिंग जॉईन नसेल केली तर तुम्हाला येथे एक व्हॉट्सअप नंबर दिसत असेल, त्यावरती मला तुम्ही DM करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून म्हणजेच खूपच लवकर विद्यार्थी मित्रांनो तुमचे कॅप रजिस्ट्रेशन, कॅप ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप प्रोसिजर स्टार्ट होणार आहे. आणि त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट जारी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारचे ऑफिशियल अपडेट तुम्हाला मिळत राहतील. थँक्स.